मध्यरात्रीचा भयानक प्रवास. तर आता इकडं बाबांचं ड्रायव्हिंग कोचिंग सेशन चालू आहे. ते बघा ते टोक दिसते की नाही तिथपर्यंत आमचं राहत वाले गो इशारा कॉपी. आता बघायला भेटणार आहे तुम्हाला याचं ग्रेटेस्ट ॲडव्हेंचर डन एव्हर सिन्स वी बॉट इट. पहिल्यांदा आपण असं जागेत आणले या आम्ही अचानक मध्ये मध्यरात्री 3 वाजता प्रवास करतोय आणि आम्ही चाललोय गावाला. तर आता पॅकिंग वगैरे सगळी झाली आणि आता थोड्याच वेळात निघायचं आहे. मध्यरात्रीचा भयानक प्रवास. इथे मम्मी आहे, विराज आणि पप्पा अँड द जर्नी इज ऑन. आणि हा नेक्स्ट मॉर्निंग. तर नमस्कार, गुड मॉर्निंग आणि नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत आहे. आणि तुम्ही बघितलं असाल आम्ही रात्री निघालो होतो आणि आता वाजलेत सकाळचे 10 म्हणजे 9:45 वाजलेत आणि पोचलोय आपण निप्पाणी कर्नाटक वाळकी. काय व्ह्यू आहे. तर आता इकडं बाबांचं ड्रायव्हिंग कोचिंग सेशन चालू आहे. आता उभा करा तुम्ही सांगा गाडी. स्टँड काढा, जरा पुढं सरकून बसा. स्टँड काढायची. तर आता इथे मामींच्या घरी आलोय. आपलं दुपारी तुम्ही बघितला, त्यानंतर आम्ही गेलो त्या भावाचं म्हणजे माझ्या कझिन भावाला बेबी गर्ल झाली, तर त्यांच्या फॅमिलीला भेटायला गेलो. फोनमध्ये चार्जिंग नव्हतं म्हणून तिथेही व्हिडिओ करायचं विसरलो आणि तिकडनं निघाल्यानंतर इकडेही व्हिडिओ करायचा विसरलो. क्या गुंडा बनेगा रे तू. पण आता इकडं हाय म्हणजे तिकडं गेलतो निडसोशी मध्ये गेलतो. तिकडनं आता आलो अंकलेला. तिथे आता व्हिडिओ करायचा आठवला म्हणून व्हिडिओ करायला चिमखंडी इथं भरलाय. तर ऑफ रायडिंग झालं कारचं, इथं आतमध्ये यायला ते व्हिडिओ करायचं विसरलो. तर आता ह्यांचं एवढी भारी शेती आहे ना, यांची मस्त शेती आहे. इथं बीन्स वगैरे टमॅटो वगैरे पण आहे. बग्गे दिल्ली आता की करेगी. बघून चाल बोलतात खालची. ब्रो कसलं भारी आहे की नाही विराज. बघ ना आयुष्य टोमॅटो बघ. मागू तुरुला स्ट्रॉबेरी वाणी आहे. ते बघा ते टोक दिसते की नाही तिथपर्यंत आमचं रान. एवढं आमचं रान आहे. आमचं एवढं रान आहे. साल्या तुला कॅमेरामॅन बनवायचं तर बोल ना. भाई टोमॅटो केवढे. तेच ना, बघा ना भाई तुम्हाला दाखवतो. हे एवढं मस्त टोमॅटोची शेती आहे. व्ह्यू पण काय मस्त. पूर्ण शेतातच आहे यांचं घर. टोमॅटो हे पूर्ण बीन्स भाई साहेब.
सोयाबीन्स कसं करा सपने देखना अच्छी बात है. कशाबद्दल? चल समझने वाले को इशारा कॉफी. तिकडं गाडी लांब लावली आणि असंच चालत हे कारल्याचं आहे आणि इकडनं असं चालत इकडनं तसं आतमध्ये घर आहे एकदम नेचरमध्ये रिच लाईफ जगण्यात चालू आहे. खूप भारी वाटलं मला. खतरनाक. आता बघायला भेटणार आहे तुम्हाला कियाचं ग्रेटेस्ट ॲडव्हेंचर डन एव्हर. The sun is up, so wet it down. Get your money up. I put money down on all of us, on my people now, on what I love. Ooh, baby, it's dangerous. Your problems are just not the same to us. We're dealing with things you ain't seen before. We're feeling the weight of our ancestors. We're healing with ways that don't last for long. Don't have but the time and it obvious. No help for the weak, but the liquor strong. Plenty here, boy, for all of us. Now bring out the drums in this bitch. All my homies got rich doing shit that they said wouldn't work. Bring out the guns in this bitch. Hit a load up a clip. I'm gon' shoot up the place with them car. I see the bums that be wishing we end in the ditch. And the pain to see them and hurt. I see the love that we give and the love that we give. Make sure everything come up full circle. We're from nothing to something. Got all of us jumping the shit that we made from the air. We went from running and gunning with nothing to stop it. Just feeding the neighborhood brat. They ain't a person alive that be matching the vibe. And honestly ain't even fair. They ain't the do with the drive and the vision like I have unless I go look in the. चला बाय पोचला की फोन करा. बाय आई. बाय आई. आई आणि आत्यांना आता सोडलंय संकेश्वर मध्ये आणि संकेश्वर मधून आम्ही निघालोय आणि आता आम्ही माद्याला चाललोय. The next morning. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज आहे दिवस दुसरा गावात आणि काल रात्री 8 वाजले आम्हाला यायला आणि त्याच्यानंतर काय खाऊन जेवलो आणि झोपलो आणि आज सकाळी सकाळी पाणी आणायला आलोय. प्यायचं पाणी पप्पा आणि मी. आता आड म्हणतात आमच्या इथं ह्याला आणि यातलंच सगळी गावातली पाणी पितात. तर घरात पाणी नव्हतं म्हणून पाणी घ्यायला आलोय. त्यानंतर पुढे काय प्लॅन्स असतील आपण बघूया. पाण्याचा साठा येतो इथून गावाला पाणी. जे गावी नळ आहेत ना त्या नळाला इथून पुरवठा होतो. इथून शाळेजवळ एक मोठी टाकी आहे. इथून ते टाकीत चढवलं जातं आणि मग तिथून गावी खर्चासाठी पाणी येतं. हे जॅकवेल आहे. पिण्यासाठी मॅक्झिमम इथलेच लोक पाण्याचा वापर करतात. कारण घरच्या चावीला पाणी येतं ते थोडंसं लालसर म्हणजे एवढं असं शुद्ध पाणी नसतं. पण पिण्यासाठी वापरत नाही. इथलं आडाचंच पाणी पिण्यासाठी वापरतात. तुम्हाला आता जॅकवेल दाखवतो. जॅकवेल त्याला नदीचं पाणी येते आणि त्यानंतर ते या पाण्याचा पुरवठा पूर्ण गावाला होतोय. प्रत्येकाच्या घरात चावी आहेत. पाईपलाईन थ्रू त्यांच्या चावीला पुरवठा होतोय. तर आता मी पप्पा आणि ते 2 चिमकांडी लोक जे थोड्याच वेळात येतील. आम्ही चौघं चाललोय छोट्या दिदीला भेटायला. जिथंच रिसेंटली लग्न झालं होतं तर तिला तिच्या घरी चाललोय भेटायला. 2 चिमकांडी बघा कसे आल्यात. हा काल आलोय. हाय बरं. निवांत तुमचं हाय ते बरं. होती तुझी यायची. उद्या रजा घेतली आणि
गाईज इथं सगळ्यांची गाडी चेकिंग चालू आहे. आम्ही VIP होतो म्हणून आम्हाला सोडून दिलंय. मागच्यांनी कोणी तर आपल्या माझ्या गाडी होती की हा तिने ID कार्ड पण दाखवलं पण नाही बोला काय तर होतं ते. आम्हाला बघून आम्ही कसं इकडचे नाही बोलले म्हणजे त्यांची मेन आहे ना. आपण लोकल आहे ना इथं हा, म्हणून. लोकल भोपाल. काहीतरी आपल्या गाडीत भूषण सेठ बसले, नाव सांगितलं होतं भूषण पाटलांची गाडी आहे. चला साहेब जावा असं म्हटलं का नाही. ब्रँड आहे ब्रँड. ब्रँड पाटील ब्रँड. पाटील ब्रँड. इथं आलतो बहिरापुरात पण छोटी दिदी नाही, पोपट झालाय. छोटी दिदी आणि दाजी आमचं गेलेत कोल्हापूरला. तर आता बॅक टू होम, बॅक टू माद्या. दोस्तो आज आहे दिवस 3रा आणि म्हणजे दिवसभर तर व्हिडिओ केला नाही, काय एवढं काय नव्हतं. तर आम्ही आता मोठे पप्पा विराज आणि भूषण आम्ही आलोय आमच्या गावातल्या जखमीत, जे काय आहे मिनी धबधबा. मिनी धबधबा घाट. इतिहास सांगावा मोठे बापा आपण याचा. हा हे असं वाटतं माणसानं बनवलंय का नाही, काय ही जागा माणसानं बनवली असं वाटतं. ही जागा बघ पाणी कंटिन्यू पडते वालाय. पाऊस नसल्यामुळे पाणी जरा कमी आहे, पण हे पाणी वाढल्यानंतर हे लय भारी दिसतं. आमच्या गावचा मिनी धबधबा आता झालं बघितलंय. जाऊया आता घरी.